चालेल. नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. महाराष्ट्र सरकारने शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करण्याचं घोषित केलं आहे. ही शाळाबाह्य मुलं नेमकी कोण आहेत, कुठे असतात, काय करतात आणि त्यांच्या शिक्षणासाठी काय करायला हवं, या संदर्भात आज आपण बोलतो आहोत. ऊसतोडी कामगार यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यात ऊसतोडी कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे. दीपक नागरगोजे यांनी शांतिवन या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ऊसतोडी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत ऊसतोडी कामगारांच्या प्रश्नासाठी सुद्धा सातत्यानं भूमिका मांडली आहे. लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोडी कामगारांसाठी सुद्धा त्यांनी लक्ष घातलं आणि महाराष्ट्रात जिथे जिथे ऊसतोडी कामगारांच्या मुलं अपघातामुळे अनाथ होतील त्या मुलांना भेटून त्या मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची व्यवस्था ते करतात. तेव्हा हा ऊसतोडीचा प्रश्नच त्यांच्याकडून आज आपण समजावून घेतो आहोत. नमस्कार दीपक. नमस्कार दादा. हा जो बीड जिल्हा आहे, हा बीड जिल्हा ऊसतोडी कामगारांचा आगार समजलं जातं. महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसतोडी कामगार या बीड जिल्ह्यामधून येतात. तर ऊसतोडी कामगारांची बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संख्या असण्याचं नेमकं कारण काय आहे? सर्वात जास्त ऊसतोड कामगारांची संख्या बीड जिल्ह्यात आहे याचं कारण म्हणजे इथे सातत्याने पडणारे दुष्काळ. दुसरी गोष्ट, इथे जी जमीन आहे ती खडकाळ स्वरूपाची, डोंगरपट्टा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे एका पावसावर आधारित शेती. मी सांगत असतो की मुंबई पुण्यामध्ये एक दिवस पडणारा पाऊस आणि बीड जिल्ह्यामध्ये वर्षभर पडणारा पाऊस हा सारखा असतो आणि त्यामुळे या ठिकाणी जी स्वयंरोजगार निर्माण करण्याची जी संधी असते ती संधी निर्माण होत नाही आणि ती संधी निर्माण न झाल्यामुळे रोजगाराच्या शोधात या ऊसतोड कामगारांची तांडेची तांडे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या भागामध्ये ऊसतोडणीसाठी जात असतात. वर्षातले 8 महिने ही साखर कारखाने सुरू असतात आणि त्या साखर कारखान्यावर रोजगार निर्मितीचं काम कारखान्याच्या माध्यमातून सुरू होत असल्यामुळे रोजगाराच्या शोधात, पोटाची खळगी भरण्याच्या शोधामध्ये या जिल्ह्यातून जवळजवळ 60% पॉप्युलेशन हे ऊसतोडणीसाठी जात असतं. हे कारण सगळ्यात मोठं आहे. अच्छा, पण हे कुठे कुठे जातात साधारणपणे? कोणकोणत्या जिल्ह्यात जातात? महाराष्ट्र बाहेर पण जातात का? पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये ही ऊसतोड कामगार जात असतात. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकातला काही भाग, गुजरात मधला काही भाग आणि म्हणजे गुजरात मधला काही भाग खांडसरी म्हणून तिकडे एक गुजरातीत कारखानदारी चालते, तिकडे पण हे काही लोक जातात आणि कर्नाटकातल्या काही भागात पण ही लोक ऊसतोडीसाठी जात असतात. ज्या कारखाना स्थळावर हे लोक जातात तर तिथे त्यांचं जगणं नेमकं कशा प्रकारचं असतं? फार वेदनादायी जगणं असतं यांचं आणि हे जगणं म्हणजे त्याला जगणं म्हणायचंच नाही, ऍक्च्युली भटक्याचं जीवन ही लोक रोज जगत असतात. जसं की इथून जाताना एक कारखान्याचं नाव त्यांना सांगितलेलं असतं, परंतु मुळात त्या कारखान्यावरती या लोकांच्या कोप्या असतीलच असं काही नसतं. त्या कारखान्यापासून 50-60 किलोमीटरच्या परिसरामध्ये जिथे जिथे ऊसतोडणीचं काम सुरू होईल तिथे तिथे ह्या टोळ्या ऊसतोडणीचं काम करत चालत असतात. जसं की आज ह्या गावामध्ये गेलो, मग त्या गावातला ऊसाचे फड तोडत राहिलं, 8 दिवस तिथं काम केलं, 8 दिवसात त्या कारखान्याच्या ऊसाचे फड संपले की पुढच्या गावामध्ये जाऊन पुन्हा दुसऱ्या गावामध्ये आपलं बिऱ्हाड उचलून तिथे बिऱ्हाड मांडणं आणि ऊस तोडणीचं काम करत राहणं हे या म्हणजे कामगारांचं काम असतं. मुळात म्हणजे हे कामगार जेव्हा कामावरती तिथे जातात त्यावरती त्यांना कसल्याही सुविधा नसतात, लाईट नसते, वीज नसते, म्हणजे वीज नसते, पाणी नसतं, शुद्ध पाणी सुद्धा प्यायला यांना मिळत नाही, राहण्याच्या व्यवस्थित जागा नसतात, दलदलीच्या जागी त्यांना कोप्या टाकाव्या लागतात, ऊसाची फळं भिजलेली असतात पाण्याने आणि त्या भिजलेल्या जागेवरती दलदलीमध्ये या लोकांच्या कोप्या असतात. रात्री सर्पदंश होणे, त्यानंतर वेगवेगळे दूषित पाणी पिऊन आजार होणे, वेगवेगळ्या जनावरांचे जसं की रानटी जनावर असतात त्यांच्या हल्ल्यात जखमी होणे, अशा अनेक प्रकारच्या म्हणजे धोक्यातून ही लोक सारखी वावरत असतात. त्यामुळे हे त्यांचं जगणं म्हणजे कमालीचं आहे. म्हणजे मृत्यू पाठीवर घेऊन
जगल्यासारखंच यांचं हे काम आहे. बरोबर. या ऊसतोडी कामगारांचे जे अपघात होतात तर त्यांच्या अनेक मुलांना तुम्ही शांतिवन मध्ये आणलेलं आहे. तर कशा प्रकारचे अपघात होतात आणि त्याची काय किंमत चुकवावी लागते या कुटुंबांना? ऊसतोडणी कामगारांचे अपघात जास्त प्रमाणात होतात. ते नंबर 1 ला जे असतं ते फार मोठ्या प्रमाणातले अपघात हे सर्पदंश होऊन होतात. उदाहरणार्थ पहाटे 4 वाजता, पहाटे 3 वाजता हे काम जेव्हा सुरू होतं किंवा कोप्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी लाईट नसते आणि दलदलीचं ठिकाण असल्यामुळे, गवताळ प्रदेश असल्यामुळे सगळीकडे हिरवा असतं, चारा असतो, ऊस वाढलेले असतात आणि वाढलेल्या ऊसाचा फायदा घेऊन रानटी जनावर, साप इथे जास्त प्रमाणात वास्तव्यास असतात आणि मग हे जनावर ह्या लोकांच्या कोपीत घुसतात, साप चावतात. त्यानंतर पहाटे 3 वाजता जेव्हा हे ऊसतोड कामगार शेतामध्ये ऊस तोडण्यासाठी जातात तेव्हा त्यांचा कोयताही कधी कधी पाय सापावरती पडतो, कोयता सापावरती पडतो आणि मग त्यात सर्पदंश होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर कोप्या जाळण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे की जवळ आजूबाजूला एका कोपीला, कारण स्वयंपाक करणं चुलीवरती हे लोक स्वयंपाक करतात आणि कोप्या ह्या ऊसाच्या पाचरटाने शेकरलेल्या कोप्या असतात. पाचरट हे पेट्रोल प्रमाणेच असतं. थोडी जरी थिणगी लागली तर सर्व कोप्याला आग लागते. याच्यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू होतात. त्यानंतर ही लोक जी बैल वापरतात, ही बैल मोठमोठ्या शिंगाचे बैल असतात. त्याला खिल्लारी जोडी असं आपण म्हणतो. त्या खिल्लारी जोड्यातून बैल ज्यांना एखादी मारणाऱ्या बैलांचं प्रमाण ह्या ऊसतोडणी कामगारांच्या म्हणजे ताफ्यामध्ये जास्त प्रमाणात असतं आणि ह्या बैलांना त्यांना जर मारलं तर जगण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे त्या जनावरांच्या हल्ल्यात ही ऊसतोड कामगार बरेच मृत्युमुखी होतात. त्यानंतर ऊसतोड जेव्हा धावते आणि त्यावेळी कारखान्यावरती गाड्या ऊस घेऊन पोहोचतात त्यावेळी टायर, त्याला टायर असं म्हणतो, बैलगाडी असते ती, त्या टायर मध्ये ऊस घेऊन जात असताना उताराला ब्रेक लावण्याचं काम खूप कठीण असतं. म्हणजे एक मोठी काठी घेऊन ती बाई ब्रेक लावायचा प्रयत्न करत असते. ते ब्रेक लावता लावताच एखाद्या वेळेस ते सटकलं जातं आणि ती बाई किंवा तो जो पुरुष असेल तो अचानक टायर खाली येऊन त्याचा सुद्धा त्या टायर खाली येऊन मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. त्यानंतर जेव्हा ही ऊसतोडणी कामगार कोप्यावर नसतात, ऊस तोडायला जात असतात, तेव्हा छोटी छोटी लेकरं जी आहेत ती पाण्याच्या शोधात जवळच्या तलावावरती, जवळच्या विहिरीवरती जाऊन पाण्याचा शोध घेत असतात. त्यात जाऊन बुडून मारण्याचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जेव्हा ही लोक ट्रॅक्टरवरती बसून, ऊसाच्या ट्रॅक्टरवरती बसून कारखान्यावरती जात असतात तेव्हा सुद्धा वरतून खाली पडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. अशा अनेक अपघातात तर जेव्हा ऊसतोडणी चालू असते तेव्हा रोज एक तरी बातमी असते की अमुक अमुक अपघातामध्ये अमुक अमुक ऊसतोड कामगारांच्या मुलांचा किंवा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला. हे एक भयानक असा मोठा विषय आहे. गव्हाणीत पडून व कारखान्याच्या गव्हाणीत पडून मृत्युमुखी पडण्याचंही प्रमाण खूप. तुम्ही जे भीषण वास्तव आता ऊसतोडी कामगारांच्या जगण्याचं मांडलं, तर या साऱ्या जगण्याच्या लढाईत शिक्षण कुठल्या कुठं फेकलं जातं. तर ऊसतोडी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची स्थिती नेमकी काय असते, म्हणजे गावाकडं पण आणि कारखान्यावर गेल्यावर? हे म्हणजे ही खरी म्हणजे पोटाची लढाई आहे आणि आम्ही असं म्हणतो की पोटाची लढाई संपल्याच्या नंतर शिक्षण सुरू होतं. जेव्हा पोट भरतं तेव्हा शिक्षण सुरू होतं. पोट भरण्याच्या अगोदर शिक्षणाची विचारही कुणी करत नाही आणि कुणी केलाही नसेल विचार तो. म्हणून आमच्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यामध्ये सर्वात अगोदरचा प्रश्न आहे पोट भरण्याचा. आणि मग पोटाची खळगी भरण्यासाठी ही लोक जेव्हा पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या प्रदेशामध्ये जातात त्यावेळी त्यांना पोटाची चिंता आधी पडलेली असते आणि म्हणून त्यांना शिक्षणाची चिंता लागत नाही आणि म्हणून ह्या मुलांना बरोबर घेऊन ती ऊस तोडणीसाठी जात असतात. कारण गावी जर मुलं ठेवायची तर मुलं कुणाकडे ठेवायची, कारखान्यावर घेऊन जायची तिथं शाळा कुठं शिकवायची, कारण एका ठिकाणी ह्यांचं काम नसतं. दरकोज दर मुक्काम करत ही जसं भटक्यांची बिराडं असतात त्याच पद्धतीने ऊसतोड कामगारांची बिराडं पाठीवर घेऊन ही लोक जात असतात आणि गावाकडे सगळेचे सगळे नातेवाईक ऊसतोड कामगारांबरोबर ऊस तोडायला जात असतात. त्याच्यामुळे गावी राहणारा नातेवाईक कुणीच नसतो, त्याच्याकडे तरी ठेवायचं मूल कशा म्हणजे कुठल्या आधारावर किंवा कुणाजवळ ठेवायचं हा त्यांचा मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून गावी त्यांची शाळा होत नाही. वर्षातले 8 महिने हे ऊसतोड कामगार कारखान्यावर असल्यामुळे 4 महिने जो काळ असतो तो जर सोडला, त्यातला बराचसा काळ सुट्टीतला असतो आणि थोडाफार काळ पावसाळ्यातला असतो. त्या सुट्टीतल्या आणि पावसाळ्याच्या काळामध्ये जर सोडलं तर शाळेत जाता येईल असा एकही दिवस ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये राहत नसतो आणि त्यामुळे दरवर्षी
हजारो विद्यार्थी ऊसतोड कामगारांचे शाळेपासून वंचित राहतात, शाळेच्या बाहेर राहतात. बरोबर. पण सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही या मुलांना गावाकडे थांबवण्यासाठी हंगामी वसतिगृह ही एक योजना सुरू केली आहे आणि मला असं वाटतं की शांतीवनच्या तुमच्या स्वयंसेवकांच्या मदतीनं तुम्ही हंगामी वसतिगृहांचा आणि प्रत्यक्ष शाळांचा एक अभ्यास पण केलेला आहे. तर हंगामी वसतिगृहांची काय स्थिती असते या काळामध्ये? तुम्हाला हे माहिती आहे दादा की हंगामी वसतिगृह ही जी योजना आहे, हीच योजना मुळात शांतीवन पॅटर्न गृहीत धरून सरकारनं लागू केलेली योजना आहे. कारण हंगामी वसतिगृहाच्या मुळाशी शांतीवन होतं. शांतीवननं हा प्रयोग शासनाला दिला आणि शासनानं त्यानंतर हंगामी वसतिगृह ही योजना ऊसतोड कामगारांसाठी लागू केली. त्यावेळी रामकृष्ण मोरे हे शिक्षण मंत्री होते आणि रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना त्यांनी आमची एक बैठक बोलावली होती आणि बैठक बोलावल्याच्या नंतर आमचं असं मत होतं की हंगामी वसतिगृह सुरू करण्यापेक्षा कायमस्वरूपी वसतिगृह शांतीवनच्या धर्तीवरती बीड जिल्ह्यामध्ये सुरू करा. कारण जिथून ही मुलं स्थलांतरित होतात त्याच ठिकाणी ही जर मुलं राहिली तर ती त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्यात आपण रोखू शकू. आणि म्हणून कारण कारखान्यावर जायचं प्रमाण दरवर्षी यांचं वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या कारखान्यावर दरवर्षी लोक जात असतात. त्यामुळे त्याच कारखान्यावर गेल्याच्या नंतर तिथे त्याच शाळेत ती दरवर्षी जातील का, तर जाणार नाही. आज हा कारखाना तर पुढच्या वर्षी दुसरा कारखाना असतो. आणि म्हणून आमचं असं मत होतं की जिथून स्थलांतरित मुलं होतात तिथेच त्याच गावामध्ये परिसरामध्ये शांतीवन ज्या पद्धतीने काम करतंय त्या पद्धतीने तिथे ते वसतिगृह सुरू झालं पाहिजे. मात्र ते 12माही असावं, ते हंगामी नसावं. परंतु सरकारनं त्यावेळी असा विचार केला की जर लोक ही फक्त हंगामी काळासाठी स्थलांतरित होत असतील तर 12 महिने का म्हणून यांना ऊसतोड कामगारांना फायदा द्यायचा. मग आपण असं करू की ज्या काळात ते स्थलांतरित होतात तेवढ्याच काळामध्ये आपण त्यांना वसतिगृह करू. मग सरकारी यंत्रणेपुढे फार काही आपलं चालत नाही, म्हणून आम्ही त्याला ठीक आहे काही का होईना हा प्रश्न तरी समोर येतोय आणि हंगामी का होईना सध्या योजना सुरू होते म्हणून आम्ही त्याला होकार दिला. आणि त्याच वेळी दुसरी एक संस्था होते ज्ञानप्रबोधिनी नावाची, तर त्यावेळी ती एक भूमिका मांडत होते की ही ऊसतोड कामगार जेव्हा कारखान्यावर येतात त्यावेळेस आम्ही साखर शाळा चालवतो आणि मग साखर शाळा चालवत असताना ऊसतोड कामगार जेव्हा तिकडे येतील त्यावेळेस त्यांच्या मुलांसाठी आम्ही साखर शाळा चालवतो. आणि साखर शाळा हे जो प्रयोग आहे तो प्रयोग सुद्धा खूप यशस्वी आहे हे ते गव्हर्नमेंटला पटवून सांगत होते. मग तोही प्रयोग सरकारला योग्य वाटला आणि हाही प्रयोग योग्य वाटला आणि मग त्यावेळी ते दोन्ही मॉडेल त्यांनी स्वीकारले. हंगामी वसतिगृहाचं मॉडेल स्वीकारलं आणि दुसरं साखर शाळेचंही मॉडेल स्वीकारलं. पण साखर शाळा ही पर्यायी शिक्षणाचं केंद्र होती, तसं हंगामी वसतिगृह ही शिक्षण संस्थेला किंवा शाळांना लागून असणारी व्यवस्था होती. त्यामुळे जेव्हा राईट टू एज्युकेशन हा कायदा, शिक्षण हक्क कायदा लागू झाला त्यावेळी शिक्षणाचे पर्यायी शिक्षणाची जी केंद्र होती ती आपोआप रद्द झाली आणि त्या व्यवस्थेमध्ये साखर शाळा ह्या रद्द झाल्या. पण साखर शाळा हे मॉडेल उपयुक्त नव्हतं असं आमचं मत तेव्हाही होतं आणि आताही आहे. त्याचं कारण असं की कारखान्याच्या नावानं जरी ऊसतोड कामगार इथून स्थलांतरित झाले तरी त्यांचं राहण्याचं ठिकाण तेच नसतं. राहण्याचं ठिकाण दर 8 दिवसाला बदलतं, दर 8-10 दिवसाला त्यांचं वेगळं गाव येतं, दर 8 दिवसाला त्यांचा वेगळा म्हणजे फड असतो. आणि मग या वेगवेगळ्या फडामध्ये जर ते जात असतील तर मग कारखान्यापासून 50-60 किलोमीटर वरती कोणता शिक्षक त्यांना तिथे शिकवायला जाणार. मग हे साखर शाळा तर मोबाईल शाळा होऊ शकत नाहीत. मग त्या साखर शाळा सुद्धा कुचकामी ठरल्या गेल्या. ते अगोदरच ते धोका होता आणि तो धोका एकदम म्हणजे सिद्धच झाला. त्याच्यामुळे साखर शाळा बंद झाल्याने फार काही नुकसान झालं नाही. परंतु खंत एका गोष्टीची आहे की शांतीवनच्या धर्तीवरती ऊसतोड कामगारांची या मुलांसाठी जी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आली ती हंगामी वसतिगृह सुद्धा कुचकामी ठरली. त्याचं कारण असं होतं की आम्ही सांगत होतो की हंगामी वसतिगृह जे आहेत ते हंगामी वसतिगृह पूर्णपणे सुविधांची निर्माण करून द्या. कारण आज हंगामी वसतिगृह जिल्हा परिषद शिक्षकांच्या भरोश्यावरती ठेवलेली आहे आणि आपण एकीकडे असं म्हणतो की शिक्षकांना वेगळं काम देऊ नका, शिक्षकांना शिकवण्याचंच काम द्या. मग हे एक ऍडिशनल काम त्यांच्याकडे लावून दिलं. मग ते शिक्षकांनी शाळाही शिकवायची, हॉस्टेलच्या ड्युट्याही करायच्या. मग यातून तो प्रयोग करायला शिक्षकांची उदासीनता दिसू लागली, त्यांची मानसिकता सुद्धा चांगल्या पद्धतीत व्हायना. त्यानंतर तिथे सुविधा नाहीत, बीड जिल्ह्यामध्ये पाण्याच्या व्यवस्था नाहीत, तिथे विजेच्या व्यवस्था नाहीत, शाळांना चांगल्या रूम्स नाहीत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वसतिगृहाचा स्वतंत्र स्टाफ नसल्यामुळे पालक वर्ग जो आहे तो आपल्या मुलींना, विशेषतः मुलींना त्या वसतिगृहामध्ये ठेवायला तयार नाही. मग मुली त्या वसतिगृहात राहणार, मग मुली पालकांबरोबर जाऊ लागल्या आणि मुलं सुद्धा तिथे ठेवण्याची मानसिकता पालकांची होत नव्हती.
कारण सगळ्या एवढ्या मोठ्या गैरसोयीमध्ये ते कसं चालवलं जाऊ शकतं. आणि मग ही सगळी मुलं पालकांबरोबर तर गेलीच, परंतु ही हंगामी वसतिगृह मुलांची व्यवस्था होण्याच्या ऐवजी एक इथल्या ज्या समित्या आहेत, ग्राम शिक्षण समित्या ज्याला म्हणायचं, त्या शिक्षण समित्या, पालक समित्या असतील, या शिक्षण समित्यांची ही हंगामी वसतिगृह पूर्ण ठरली. आणि मग काही न करता जास्तीत जास्त फ्रॉड करण्याचीच ही साधनं एक अपवाद म्हणून जर काही जर सोडली वसतिगृह, तर ही वसतिगृह फार मोठ्या प्रमाणात यश देणारी नाहीत. गैरव्यवहारच या वसतिगृहातून जास्त चालू लागली. त्यामुळे या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, खूप खंत वाटते. बरोबर. तुम्ही खूप सविस्तर दोन्ही प्रयोगांचं विश्लेषण केलं. तुम्ही आता बोलताना मुलींचा उल्लेख केला की मुलींच्या बाबत पालकांना सुरक्षित वाटत असल्यामुळं ते वसतिगृहात ठेवू शकत नाही आणि कारखान्यावर नेलं तरी तिथलंही वातावरण फारसं सुरक्षित नसतं. तर मग याच्यातून पालक बालविवाहाचा पर्याय घेतात की मुलीची जबाबदारी नको म्हणून मुलींचा बालविवाह करायचा. आणि मला सांगताना वाईट वाटतं की भारतातल्या सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि त्या 17 जिल्ह्यात क्रमांक 1 वर बीड जिल्हा आहे. तर हे बालविवाह होण्याचं कारण नेमकं काय आहे आणि त्याचा मुलींच्या शिक्षणावर कसा परिणाम होतोय? बालविवाह होण्याचं सगळ्यात मोठं जे कारण आहे ते कारण म्हणजे इथून होणारं स्थलांतर, ऊसतोड कामगारांचं स्थलांतर. नंबर 2, पालकांना वाटणारी मुलींच्या बाबतीतली असुरक्षितता. म्हणजे असुरक्षितता जी आहे की आपली मुलगी एखाद्या ठिकाणी ठेवायची, तर मग ती कुणाच्या भरोशावर ठेवायची? कारण आपण जे पाहतो, मी कित्येक प्रकरणं हाताळलेली आहेत, तुम्हालाही माहिती आहे की कारखान्यावर घेऊन गेल्याच्या नंतर हिंजवडी सारखी प्रकरणं घडलेली आहेत, इकडे ठेवल्याच्या नंतर हटकरवाडी सारखी प्रकरणं घडलेली आहेत. काय अनेक झालं प्रकरण. हिंजवडीला काय झालं होतं? हिंजवडीला 2 ऊसतोड कामगारांच्या मुली, ऊसतोड कामगारांच्या जिथे कोप्या होत्या त्या कोप्यातून जिल्हा परिषद शाळेमध्ये चालत चालल्या होत्या. तर त्या 2 छोट्या मुली होत्या, 4थीच्या मुली असणाऱ्या त्या मुली. कारखान्याच्या कर्मचारी जे होते, त्या कर्मचाऱ्याच्या मुलांनी त्याच्यावरती पाळत ठेवली आणि पाळत ठेवल्याच्या नंतर या मुलींवरती मंदिराच्या पाठीमागे ह्या बलात्कार झाला गेला. या बलात्कारामध्ये एक मुलगी जाग्यावरती मरण पावली गेली आणि दुसरी मुलगी, तिची मानसिकता अजून सुद्धा सुधारलेली नाहीये. इतकी मोठी ती घटना घडली गेली. दुसऱ्या एका घटनेमध्ये फार विचित्र घटना घडल्या, जी आहे तो व्यक्त करणं सुद्धा कठीण होऊन जाते, म्हणजे बोलता सुद्धा येणं कठीण आहे. अशा किती गोष्टी सांगायच्या, इतक्या गोष्टी आहेत. मग ही असुरक्षितता जी आहे ती असुरक्षितता पालकांना भेडसावते. आणि महत्वाची गोष्ट, ही जर बालविवाह जर थांबवायचे असतील आपल्याला, तर ही बालविवाह शिक्षणापासून आपल्याला जर शिक्षणाच्या प्रवाहात ह्या मुलींना आणता आलं तर ती बालविवाह थांबू शकतात. त्यासाठी निवासी शाळा आपण जर सुरू करू शकलो तर निवासी शाळांना स्वतंत्र स्टाफ येईल, त्याच्यानंतर स्वतंत्र त्यांची राहण्याची संगोपनाची व्यवस्था निर्माण होईल, पालकांना एक चांगला विश्वास येईल आणि मग त्यानंतर पालक तिथे ठेवू शकतील. आणि ह्या सगळ्या सुविधा नसल्यामुळे आज जी असुरक्षितता पालकांना वाटते, पालकांना 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मुलांची उपासमार टाळायची, दुसरी म्हणजे आपल्या मुली सुरक्षित ठेवायच्यात. आणि मग ह्या 2 गोष्टी महत्वाच्या असल्याच्या नंतर मग तिसरी गोष्ट, ह्या 2 गोष्टी भागल्या तरच त्यांची तिसरी गोष्ट शिक्षणाकडे लक्ष जाऊ शकतं. म्हणजेच आपण त्यांना पर्याय द्यायला हवा. आपण त्यांना पर्याय देत नाही म्हणून फक्त कायदा करून किंवा विवाह थांबले पाहिजेत, बालविवाह रोखण्यासाठी अमुक अमुक कायदा केलाय, अमुक अमुक इतक्या कारवाया केल्यात, इतके इतके बालविवाह रोखलेत, असं म्हणून चालणार नाहीये. आपण जर पर्याय जर त्यांना दिले तर ह्या गोष्टी आपल्याला रोखता येऊ शकतील, बालविवाह रोखता येतील. बरोबर. पण मला सांगा की तुम्ही आता बालविवाहांच्या संदर्भामधलं विवेचन केलं, तर गावाकडेही मुलांना चांगलं शिक्षण 6 महिनेच मुलं राहतात, म्हणजे गावाकडच्या शाळेतही उपस्थिती नाही आणि दुसरीकडे कारखान्यावरही शिक्षण होत नाही आणि आरटीईच्या नियमाप्रमाणे मात्र मुलं पुढे पुढे ढकलली जातात. तर या मुलांचा शैक्षणिक दर्जा काय असतो आणि तो दर्जा नसल्यामुळं या मुलांचं गळती होऊन ती मुलं पुढे करिअर करू शकतात का? या मुलांचा दर्जा एकच आहे, ते म्हणजे शैक्षणिक ज्या संस्था लोक चालवतात किंवा जे शाळा चालवल्या जातात त्या शाळांची तुकड्या वाचवणं, पद शिक्षकांची रोखणं, त्यानंतर म्हणजे पद वाचवणं, तुकड्या वाचवणं, त्याचनंतर वेगवेगळ्या पद्धतीचे जे अनुदान मिळतात शिक्षण क्षेत्रामधले, ते शिक्षण क्षेत्रातले अनुदान मिळवून देण्यासाठीचा दर्जा जेवढा आहे तेवढाच या मुलांचा दर्जा आहे.
कारण ह्या मुलांना वेगळा दर्जा नाही, शिक्षणाचा दर्जा तर ह्यांच्या नशिबातच नाहीये. ऍक्च्युली आपला शिक्षण हक्क कायदा जो सांगतो की 30 दिवसापेक्षा जास्त काळ जो विद्यार्थी शाळेत हजर नाही तो आपण आपोआप शाळाबाह्य होतो, तो आपोआप शाळाबाह्य समजला जावा. मग फक्त इन मीन 3 महिने जी मुलं शाळेत येतात त्यानंतर ही मुलं जी गायब होतात ती परीक्षेला सुद्धा येत नाही, एप्रिल मे मध्ये पुन्हा गावी आलेली असतात, ही मुलं शाळेच्या पटावून जात नाहीत. म्हणजे शाळाबाह्य होऊन सुद्धा ही मुलं गणली जातात. म्हणजे याला म्हणायचं की डायरेक्ट मुलांचा जो सुविधा आहे ती सुविधाच गव्हर्नमेंटने या ऊसतोड कामगारांच्या मुलांना दिली की तुम्ही फक्त, तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही, तुम्ही फक्त पास होत चला आणि आम्हाला पैसे मिळवून द्या. हीच पद्धत जी आहे तेच तितकंच ह्या मुलांच्या बाबतीत आहे. नाही तर शैक्षणिक बाबतीत त्यांचं प्रचंड नुकसान आहे. आणि दुर्दैव आपलं हे आहे की हे सरकारच्या निदर्शनास येऊन सुद्धा सरकार, तिथली यंत्रणा, ही शिक्षण पद्धती, शैक्षणिक शिक्षण क्षेत्रातली यंत्रणा याकडे, बालविकासची यंत्रणा याकडे जाणून बुजून डोळेझाक करत असते. बरोबर. इतक्या निराशाजनक वातावरणातही तुम्ही शांतीवनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हे स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न केलाय. जवळजवळ तुमच्या प्रयत्नानं 13 वसतिगृह बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि शांतीवनच्या माध्यमातून तुम्ही कायमस्वरूपी वसतिगृह हा एक पॅटर्न महाराष्ट्र सरकारला दिला. तर तुम्ही नेमके सुरुवातीपासून हे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि ऊसतोडी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय प्रयत्न केले? तुम्ही बरोबर अगदी बोललात दादा की सगळीकडे निराशाजनक वातावरण असताना सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने इथे काम करत आलो. म्हणजे ती एक गोष्ट होती की आग लागलेली असते गावाला आणि ती गावाला आग लागलेली असताना प्रत्येक जण आपण आपल्या पद्धतीने विझवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती चिमणी एक असते आणि ती चिमणी आपल्या चोचेमध्ये येऊन पाणी त्या गावावरती टाकत असते. एकदा कावळ्याने तिला विचारलं की तू इतकीशा प्रयत्नाने तुझ्या काय होणार आहे, तर चिमणी तेव्हा उत्तर देते की गावाला लागलेली आग विझवण्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझ्या चोचीतलं पाणी सुद्धा मी टाकत होते, याची कुठेतरी इतिहासात नोंद होईल. एवढंच काम आम्ही सुद्धा या ठिकाणी करत आहोत. गेल्या 20 वर्षापासून ही जी आग लागलेली आहे बीड जिल्ह्याला, आगच म्हणतो मी, ती विझवण्याचं थोडंफार का होईना प्रयत्न आम्ही इथे करतोय. आम्ही आज ऊसतोड कामगारांच्या मुलांना, जे आता सगळ्याच ऊसतोड कामगारांच्या सरसकट मुलांना आम्ही इथे सामावून घेऊ शकत नाही, परंतु जेव्हाही ऊसतोड कामगार त्यांच्या कारखान्यावरती ऊस तोडणीसाठी जात असतात तेव्हा अनेक अपघातामध्ये अनेक ऊसतोड कामगारांचा मृत्यू होतो. त्या मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगारांच्या पाल्याला आम्ही तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना तिथे घेऊन येतो आणि इथे शांतीवन ह्या अनाथालयाच्या आश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतो आणि इथे 12 महिने आम्ही शिक्षणाची व्यवस्था इथे त्यांची केलेली आहे. इथे आम्ही एक शाळा काढलेली आहे जिथे मध्ये 1000 विद्यार्थी आम्ही त्या शाळेमध्ये शिकवतो. त्यातील ऊसतोड कामगारांचे, अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांची मुलं ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणात आहेत. पण याच बरोबर हे प्रमाण आमचं खूप कमी, छोटासा प्रयत्न आहे, कारण 60,000 ऊसतोड कामगारांची मुलं ही आपण आपल्या पालकांबरोबर दरवर्षी स्थलांतरित होत असतात. 60,000 ऊसतोड कामगारांपैकी आम्ही 1000 मुलांचं काम करतो, त्यातून निवासी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, हे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु याच पलीकडे जाऊन सुद्धा आम्हाला असं वाटतं की याचा एक पॅटर्न तरी व्हावा आणि शासनाने याच्यावरती काही शांतीवने मॉडेल ठरवून काहीतरी उपाययोजना कराव्यात, ह्या आशेपोटी आम्ही हे सगळं करतोय की सरकारला जाग आणण्यासाठी, सरकारला एक पथदर्शी प्रकल्प दाखवण्यासाठी आम्ही हे कुठल्याही सरकारच्या अनुदानाशिवाय हे करतोय. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की मुलांपेक्षा मुलींची गरज आहे जास्त, हे गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरून आम्हाला दिसतंय. आणि मग 20 वर्षामध्ये आम्ही एक गोष्ट निश्चित केली की मुलींना सुद्धा आपण प्रवेश दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही 165 मुलींना निवासी स्वरूपात इथे प्रवेश दिला आणि त्याचबरोबर 315 किलोमीटरच्या परिसरातल्या मुली आम्ही शांतीवन मध्ये घेऊन येऊन पुन्हा संध्याकाळी त्यांना घरी नेऊन सोडण्याचा प्रकल्प, म्हणजे अपडाऊनचा प्रकल्प राबवला गेला. त्याचा परिणाम असा झाला की 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि आमच्याकडे प्रवेश दिलेल्या मुलींमध्ये बालविवाह होण्याचं प्रमाण 98% आम्ही रोखलं गेलं. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 1-2 केसेस जर सोडल्या तर आम्हाला त्यात पूर्णपणे यश आलेलं आहे. या वर्षीचं दुर्दैव असं की आमच्याच संस्थेतील एका मुलीचं बालविवाह करून देण्याचा, बालविवाह लोकांनी करून दिला, खोटं बोलून इथून मुलगी घेऊन गेले, बालविवाह त्याचा केला. तिच्या नंतर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल सुद्धा पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या लोकांवरती गुन्हा पण दाखल केला. पण
हे सगळं जर आणखी काही चांगल्या पद्धतीने रोखायचं असेल, मुलींच्या बाबतीत जर काही करायचं असेल, तर 1000 मुलींची व्यवस्था करणारं एक वेगळं शैक्षणिक संकुल आम्ही 12.5 एकर मध्ये आरवी याच ठिकाणी बांधलं जातंय आणि या संकुलामध्ये ऊसतोड कामगारांच्या 1000 मुलींना शिक्षणाचं आणि संगोपनाचं काम करण्याचं काम आम्ही येत्या काही दिवसातच सुरू करतोय. हे काम अंतिम टप्प्यात आहे. कोविड जर नसता तर या जून पासूनच याची सुरुवात झाली असती, परंतु कोविडच्या संकट सगळ्या देशावरच आलं आणि देशावर म्हणण्यापेक्षा जगावर आलं. त्याचा फटका आम्हालाही बसला आणि 1 वर्ष पुढे हे म्हणजे प्रकल्प सुरू होण्याचं लांबलेलं आहे. परंतु जेव्हा या 1000 मुलींचं शैक्षणिक संकुल सुरू होईल त्यावेळी पालकांना आणखी विश्वास येईल आणि 1000 मुली खरंच गरजवंत असणाऱ्या मुली की ज्यांची कुठेच व्यवस्था होऊ शकत नाही अशा मुली या शैक्षणिक संकुलात येतील आणि बालविवाह रोखण्याचाच हा तर प्रोजेक्ट असेलच असेल, परंतु शिक्षणातून बालविवाह रोखता येऊ शकतो हा देशाला संदेश देणारा शाळाबाह्य मुलांसंबंधीचा हा एक मोठा प्रोजेक्ट इथे निर्माण होईल आणि तो देशाला असा संदेश देईल की शिक्षणातून आम्ही शिक्षणातून बालविवाह रोखू शकतो. हा मोठा संदेश जाणारा हा प्रकल्प असेल. ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा कायमस्वरूपी वसतिगृह उभारा आणि शिक्षणातून ऊसतोडी कामगारांच्या मुलींचे बालविवाह थांबवा असा कॉन्क्रीट आणि ठोस उपाययोजना प्रत्यक्ष अनुभवातून दीपक नागरगोजे यांनी मांडला. तात्पुरते उपाययोजना करण्यापेक्षा अशा प्रकारच्या कायमस्वरूपी उपाययोजनेकडे शासनानं लक्ष द्यायला हवं. शालाबाह्य मुलांचे सर्वे होतात, ती मुलं दाखल करायचे प्रयत्न होतात आणि पुन्हा नवे सर्वे होतात. या दुष्टचक्राला ओलांडून दीपक नागरगोजे यांनी जे काही भीषण वास्तव आपल्या पुढे मांडलं आणि केवळ प्रश्न न मांडता उत्तरांच्या भाषेमध्ये त्याची मांडणी केली, ती सर्वात जास्त महत्वाची वाटते. आज बीड जिल्ह्यातून 12 ते 15 संपूर्ण महाराष्ट्रातून 12 ते 15 लाख ऊसतोडी कामगार दरवर्षी प्रत्यक्ष कारखान्यावर जातात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होतं याचं भेदक वर्णन आपण ऐकलं आणि त्याची उपाययोजनाही ऐकली. त्याचा आपण सर्वजण पाठपुरावा करूया आणि दीपक नागरगोजे यांच्या या प्रयत्नाला आपण सारे साथ देऊया असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू दादा, तुमचंही खूप खूप आभार. आपल्या या कौतुकास्पद कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आणि माझे 2 शब्द व्यक्त होण्याची मला संधी तुम्ही दिली त्याबद्दल शांतिवन परिवाराच्या वतीने आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.